आम्ही आता नागोठण्याला आलो आहे. हे बघा उतरलो आता दिवा रोहा ट्रेन पकडून. पहिले आम्ही रत्नागिरी पकडली होती म्हणजे दिवा रत्नागिरी. तर खूपच गर्दी होती तर मग आम्ही उतरलो. तर माझ्या छोट्या म्हणजे ही होती ना मोठ्या वेळाची छोटी मुलगी होती तर त्यासाठी त्यांना आम्हाला जागाच नाही भेटत होते. त्यासाठी आम्ही परत उतरलो. त्यानंतर 6:45 ही पकडली. आता इथं उतरलो आहे. वाजलेत हे बघा 8:57 म्हणजे 9 वाजले. आणि आता भाऊंच्या इथे आलो आहे म्हणजे त्यांची यात्रा आहे इथे देवीची. इथे पठ्ठीतून जातो आहे. तर उद्या यात्रा आहे. आणखी प्रिशा तर आम्ही आता चाललो आहे त्यांच्या गावी. आता 2 रिक्षा केल्यात. आम्ही लगभग 8 जण आहोत. घरातलीच फॅमिली आहे. आणि तर ते पण बोलत होते तेव्हा आमच्या भाऊजी ते बोलत होते की तुम्ही या म्हणजे उत्सव असतो. आणि उद्या म्हणजे कसे हनुमान जयंती आहे तर मी सुट्टी पण घेतो म्हणजे असं ऑफिसला आणि माझा उपवास असतो. ते बघा ते इथून आम्ही जाणार घरी. आणि घरी बघूया आता हॉटेलवरून मागवलं आहे चिकन आणि रोटी. बघू आता चला. ते आम्ही रिक्षाची वाट बघतोय. एक रिक्षा आमच्या आले आणि आता प्रिशा एक रिक्षा आले दोन्ही पण आले. चला समोर दिसतंय ना ते पोल्ट्री फार्म आहे. खूप मोठं आहे. मग अशी तिथे गेलो होतो पण त्यांचं लॉक आहे आणि तिथून खूप म्हणजे असं नाही जमणार व्हिडिओ वगैरे बनवायला म्हणून मी इथून काढतोय. काळू काय तिथे असं. हे भाऊ जे आहेत हे भाऊ आहेत माझे. माझा सक्का भाऊ मोठा भाऊ छोटा एक आहे. नवरा बायको काम करतात एवढी मेहनत करतात नवरा बायको. आणि हा समोर आहे तो गोवा हायवे वरून ब्रिज आहे असं. आणि हा त्यांचा गेट आहे. इकडे आपल्या गावी जायला हे बघा ट्रेन सर्व जवळ आहे यांच्या गावाच्या इथून. आपल्याकडे कसं माहित आहे ना म्हणजे जेव्हा पालखी आणि शिमगा वगैरे असतो तेव्हा जसं रांगोळी काढतो तसं यांच्या इकडे रोडवरती असं ह्या पद्धतीने रांगोळी वगैरे काढतात. सगळीकडे असं म्हणजे रांगोळी काढत असतात. आणि आपल्याकडे म्हणजे शिंपणं धुलीवंदनाचा कार्यक्रम असतो
रस्त्यावर असं रांगोळीचं हे असतं, तसं यांच्या घरोघरी असं रांगोळी असं बारीक मस्त काढत असतात. चुन्याने काढलेल्या त्या. आणि सर्वीकडे कुठे जाल तिकडे असे ब्लॉक टाकलेलेच आहेत. खूप मस्त अशी जशी म्हणजे पायवाटस वगैरे हे नाही, ब्लॉक टाकून पूर्ण हे दिवशी वरती वर्ण जर बघत ना नजारा एवढा भारी वाटतं ना बघशी. ते नदी वगैरे सर्व. अच्छा, भाऊजी बोलतात की वरती तिकडे म्हणजे जर आपण तिकडे गेलात आणि तिकडून नजारा बघितला तर खूप म्हणजे सर्व पूर्ण त्यांचा गाव दिसतो सुंदर असा. मस्त थंडावा आहे. आता आपला एप्रिल चालू आहे आणि इकडं थंडावा आहे, मस्त वाटतंय गार. देवीचा उत्सव आहे तर सर्व चाकरमानी अशा गाड्या घेऊन आलेत. सर्व झाडलोट आहे सर्वांची. पूर्ण रात्रभर ते लोक म्हणजे असं आपल्या गावाला सुंदर बनवण्याचं काम करत असतात. हे बघा जिकडे तिकडे हेच चालू आहे, रंगरंगोटी, तोरणं वगैरे लावलेले आहेत. असं खूप असं मस्त. आम्ही आता जरा फेरफटका मारण्यासाठी मंदिराकडे आलो आहे आणि उद्या सकाळी म्हणजे तिथून म्हणजे यांच्या घराच्या इकडून पालखी निघेल मंदिराकडे यायला. खूप बघा म्हणजे मागे यांचं लग्नाकडे आलो होतं तेव्हा असं म्हणजे नव्हतं, थोडी पायवाट होते. आता याने इकडे खूप गावामध्ये सुधारणा झाले. सगळे रांगोळी वगैरे भाविक लोकांनी काढले आहे, भक्तजनांनी. आणखी खूप सुंदर अशा प्रकारे पायवाट वगैरे रस्ता बनवला आहे आणि मंदिर पण खूप मोठं असं आहे देवीचं. आणि भाऊजींचं लग्न पण ह्याच मंदिराच्या दरबारात झालं आहे. आणि मी त्या टायमाला आलो होतो, त्या टायमाला मी थोडा आजारी होतो, पण खूप मस्त वाटलं त्यावेळी, तेव्हा पण आणि आताही. असं इकडे शेती वगैरे आहे. हे बघा खूप मस्त असं वाटतं आहे. म्हणजे मंदिर आहे म्हणजे गावाच्या खूप म्हणजे असं इकडे घरं वगैरे नाहीत, फक्त मंदिर आहे आणि आजूबाजूला जंगल. हे बघा खूप जंगल असं आहे आणि घरं नाहीत, फक्त मंदिर आहे. ते इथे खूप उद्या खूप जल्लोष असेल. मस्त खूप गारवा आहे मंदिराच्या भोवती. मस्त. हे कोणतं मंदिर आहे काय माहिती नाही. आणि ते पुढे मंदिर आहे पलसैया मातेचं पिंड. अच्छा देवाची पिंड. हे इथं चप्पल काढा ना, नको चप्पल. ते महादेवाचं मंदिर आहे. पिंड आहे आतमध्ये, आतमध्ये पिंड आहे. हां शंकराची पिंड आहे, जागृत देवस्थान. अच्छा ते पिंड आहे, पिंडी जागृत देवस्थान आहे. तर आमचं जे इकडे हे होतं ना काय दहावं होतं ना, दहावं. हां ते इथे मंदिरात होतं. शंकराचं स्थान होतं ना ते. अच्छा अच्छा. आपल्या पण गावी असं आपल्या इकडं मोठ्या देवळापर्यंत तिथे खालचे रे रस्त्यापर्यंत हे असं टाकलं पाहिजे ना. रोड नाही करा, ते काढून देतील बरोबर. मग ते काढून देतील खूप मस्त वाटतं ना. आणि मोरीला बसवतो माहिती काय. एवढं नाही काय नाही, एवढे येणार नाही.
एक बाजूचा आलं ना दुसरं आहे. अरे आपल्याकडे बेकार म्हणत आहे काय. तर खूप सुंदर असं म्हणजे आणि इकडे रोड बनवलेत रस्ते आणि आपल्याकडे हे नाही सर्वत्र रस्ते आहेत. म्हणजे कुठेही गेलं गावामध्ये तरी हे ब्लॉक असे टाकले आहेत त्यामुळे खूप सुंदर हे गाव असतं. आणि मंदिर पण खूप मस्त सजवलं कलर वगैरे लाइटिंग सीताराम मारुती झेंडे वगैरे. मंदिराच्या भोवती पण हे मस्त असते बसायला पण भक्तजनांना. आई पालखी पालखी सोहळा. आम्ही चाललोय नागोटणा बाजारपेठामध्ये आणि काय थोडंसं सामान वगैरे घ्यायचं आहे. भाऊजी, मी, ज्योतिका, विशाल नाही येतोय, हा सुमित. कुठं आहे? विहिरीवरून पाणी आणतायत. चला आम्ही चाललो बाजारपेठेत. रात्री थोडं ज्योतिकाचं अंग गरम झालं होतं म्हणून आम्ही आता डॉक्टरच्याकडे जातोय. परत आता रात्री परत ताप नको भरायला म्हणून आज दुपारी इथून हे आहे ना, इथून पालखी जाणार. ते काल दाखवलं ना रात्री मंदिर, तिकडे खूप जल्लोष असणार तर ते मी दाखवेन तुम्हाला. आणि काल हे सर्वीकडे असे रंगरंगोटीची कामं चालू होते. असं हे बघा चुन्याचं, जिकडे जाल तिकडे हेच होतं. आणि हे बघा हे दिसतंय ना, हे टी शर्ट भाऊजीने आम्हाला पण सांगितलं आहे. इथून पालखी निघेल थेट त्या मंदिराकडे. आणि सर्वीकडे कालचं सांगितलं ना, ते सर्वीकडे हे ब्लॉक टाकलेत, मस्त वाटतं. पालखी गावातली मंडळी वेलकम टू फूड. चला आम्ही आता निघालो. किती 1 2 3 4 5 जण.
दादा हे काय विशाल आहे हे स्कूल आहे हे लाईट कडे बघ आणि मस्त व्यायामशाला इकडे व्यायामशाला खूप मस्त लहान मुलांना म्हणजे जे कॉलेज वगैरे त्यांची काय कोर्स करायचं पद्धतीमध्ये काय केल्याने कॉमर्स आर्ट्स घेतल्याने तर काय करू शकतो आपण ते सर्व दाखवून चांगल्या पद्धतीने लहान मुलांना माहिती आणि कोणाला त्या हिशोबाने ह्या लोकांनी केलं तर खूप बरं आहे. आम्ही आता ह्या गाडीने जाणार नागोदनं बाजारपेठ. चला बाकी बाकी देखो 0.5 मध्ये ना खाली खाली घे खाली खाली खालचं ते दाब लो असेल गाडी सर्व्हिसिंगला टाकली सुट्ट्या संध्याकाळी भेटेल काय हे तर पण काय म्हणते घरी पुण्याचे 3 दिवस सुट्ट्याच आहेत. हां सुट्ट्या आहेत काय नाव स्पीकर असा लावलं गाडीला स्वतःची गाडी आहे काय स्वतःची 4-5 गाड्या तिथे बदल्या कोण नाही करत मार कशाला खातात मग मार कशाला खातात लोकांचे पैसे तर असेच पैसे जास्त येडे बनवतात. हा भाई कुठं आहे थांब रे नाही होत ना 0.2 पहिली ही गाडी घेतली कुठे आहे गरीबन पडला मादाम कामा रोड मादाम कामा रोड बस हा इथं आपण ते असेल ना समाजाचे बाप्पा समाजाचे बाप्पा इथेच ना इथे तिथं आम्ही ते हे ना लग्नानंतर तिकडं आम्ही जातो इथे नाश्ता जेवलो असं काय नाश्ता घेते येईल त्याला घेऊ नको सांगून उपास आहे ना माहिती तुम्ही कुठं असता जलसंपदा कोलाडला ऑफिस आहे ना डिव्हिजन हां पाटबंधारीवर गेला माझी बुलेट घेऊन
इथे थोडं खरेदी करण्यासाठी आलोय. हे क्रीमवाली बिस्किट वेफर सर्व आहे. मला पनीर बिनीर आहे. विकायचं और 1 किलो अलग होगा ना और ये हाथ में है कि पूरा ये खाना है पाउच से 1 किलो खा गया 3 है अरे 1 किलो खा गया उसने भैया बाजारपेठेमध्ये कलिंगड भाव घेतोय. कसा आहे? 20, 30 आणि 40. काय करूया? 40 वाला घेऊया. नाही जास्त घेतली असते ना तर 15 दिवस घेतली असते. हां भाव करतात. इथं महाराजांचं हे आहे. बाजारपेठेच्या मध्ये बाजारपेठ. भाऊजी कुठे गेले?